पुष्पा किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आम्ही ना उपीट बनवणार आहे। त्यासाठी ना शेंगदाणे घेतले, शेंगदाणे, कोथिंबीर, कढीपत्ता, कांदा, टोमॅटो आणि हिरवी मिरची घेतली। तेल टाकून द्यायचं, मोहरी टाकूया, कढीपत्ता टाकून ना शेंगदाणे तळून घेऊया। त्यात ना कांदा टाकून घेऊया आणि हिरवी मिरची त्याला चांगलं हलवून घ्यायचं। कांदा चांगलं भाजून घ्यायचा। त्यात हळद टाकून घ्या आणि मोहरी आणि जिरी टाकायची, पण जिरी माझी संपली ना म्हणून मी टाकली नाही त्याच्यात। टोमॅटो टाकून घ्या, थोडीशी कोथिंबीर टाकून घ्या, हलवून घ्या। त्यात ना मीठ टाकू चवीपुरतं, त्यात ना मी तेल कमी टाकलं होतं कारण तूप टाकायचं होतं म्हणून 1 चमचा तूप टाकून घेतले। एक चमचा ना दही टाकलं, तर 1 तांब्या ना पाणी टाकून घेणार आहे त्याच्यातून। इथं ना मी 1 मोठी वाटी रवा घेतलाय चाळून, आता त्याला ना भाजून घेणार आहे। तर भाजून घ्यायचा। मी ना त्याच्यात 2 चमचे तेल टाकले, तुम्ही तूपही टाकू शकता। आणि इथं आता पाणी उकळण्यासाठी उकळलेलं आहे, मध्येच उकळत्या पाण्यामध्येच हा रवा टाकून घ्यायचा। आता त्याला ना हलवून घ्यायचं व्यवस्थित। घ्यायचं त्याच्यावरती नाही का, हे झालं आपलं उपीट तयार। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्ही असेच नवीन नवीन व्हिडिओ आम्ही टाकत जाऊ, तुम्ही सबस्क्राईब करा।